सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अरे अरे शिर्या तू पेपर काय वाचत बसला तुला उशीर नाही होत आणि इकडे माझ्याकडे दे पेपर तू मला दे थांबा. अरे ते वाचले किती बघ ना थांबा वाचू देव. थांबा काय आल्यानंतर वाच आंघोळी जायचं नाही तुला नंतर मग हा शेखर गेला की तू ओढे बसशील आणि इकडचं नाही हो, थांब आबा मी आज सुट्टी घेतली आहे. मी आरामात अंघोळ करणार आहे. तुम्हाला जायचं तुम्ही जा. अरे नाही सुट्टी घेतली. अरे शेखर अरे तुला उशीर येईल आंघोळीला जा तू. नाही आबा आम्ही दोघांनी सुट्टी घेतली आज. अरे दोघांनी सुट्टी घेतली. काय झालं तुम्हाला ताप वगैरे आली काय बघू ताप वगैरे नाही काय झालं का विशेष काय विशेष कार्यक्रम आहे प्लॅनिंग वगैरे कसलं मस्त प्लॅनिंग आहे. काय प्लॅनिंग काय माहिती आहे? दुपारी सिनेमाला जायचं सहकुटुंब, संध्याकाळी खरेदी करायची आणि रात्री मस्तपैकी बाहेरच जेवायचं आणि आरामात घरी यायचं. तुला फार छान कल्पना आहे हा. खरंच चांगली कल्पना आहे रे. माझी बरं का किती दिवसांपासूनची इच्छा आहे. हे बघा तुम्ही श्यामलाला कुठेतरी न्यायला हवं नाटकाला सिनेमाला. बिचारी 12 महिने वर्षाचे काम करून कंटाळत असेल त्याला बदल नको का काही? हो नेणार दुसरा आहे हो तिसरा ठेवू का? नाही मोजू नको म्हणे तू सारखी. काय झालं काय नाही आबांना आजचा कार्यक्रम सांगितला आपला. मला आवडला कार्यक्रम. तुम्ही जरूर अगदी अवश्य जाऊन या. मी इकडे थांबतो तू काळजी कर नको. अगं बाई म्हणजे काय आबा तुम्ही पण यायचं आमच्या बरोबर. तुम्ही नाही घरी थांबायचं काय सांगितलं तुम्ही? नाही मी नको तुम्ही जा. तुम्ही यंग मंडळी जा मजा करा. काय यंग काय जा आबा तुम्ही चला आमच्या बरोबर. तुम्ही म्हणता ना आताचे सिनेमा वाईट असतात म्हणून. चला एक बघा डिजिटल साऊंड मध्ये मस्त मजा आहे झक्कास असतो. मला नको ते डिजिटल साऊंड नको. मला साऊंड नसलेलं ते शांतता पाहिजे. साऊंडलेस शांतता. मला मनन करायचं मनन. तिकडे असं नाही तुम्ही नसं येणार तर मग मी पण नाही. मग राहू दे मग राहू दे चला मी कॅन्सल आजचा. शेखर मी काय म्हणतो काय तुम्ही काही म्हणू नका. तुम्ही फक्त येणार की नाही तेवढं फक्त सांग. काय हरकत आहे आबा थोडं चला. प्रॉमिस करा. मी नक्की येईल ना नक्की. तुम्ही कॅन्सल करू नका. कुरिअर आहे. शलाकाचं पत्र आहे. बघू मला थांब जरा एक मिनिट नाही थांब. हाय शिर्या. माझ्यासाठी आहे मी वाचणार. वाच हाय शिर्या कसा आहेस? जिमखाना काय म्हणतो? हे पत्र खास तुझ्यासाठी लिहिते. काल फोन केला तेव्हा आई बाबा आबा सगळ्यांशी बोलले पण तूच भेटला नाहीस. यू आर सो बिझी. काल आम्ही बॅलरेटला गेलो होतो. बॅलरेट म्हणजे मेलबॉर्न जवळ एक छोटं गाव आहे. तिकडे सोन्याची खाण आहे. खूप छान आहे त्या तिकडे खाणीत. म्हणजे त्या खाणीत मोठमोठ्या म्हणजे 1-1 किलोच्या सोन्याच्या विटा आता बघायला ठेवल्यात. ते गाव त्यांनी 200 वर्षापूर्वी सारखंच ठेवलंय. म्हणजे तिथली लोक तसेच कपडे घालतात घोडागाड्या वगैरे. मुख्य म्हणजे तिथल्या नदीमध्ये पूर्वी सोनं सापडायचं. आता टुरिस्टसाठी ते रोज सोन्याचे बारीक कण त्या पाण्यात सोडतात. आपल्याला सापडला तर तो आपला. मला एक बारीक सापडलाय मी जपून ठेवलाय. आल्यावर दाखवेन. पण मी तो तुला अजिबात देणार नाही कारण मी तो खास माझ्या सोन्यासारख्या आबांसाठी आणणार आहे. चल आता झोपते. हे काम करा गदड्या. बाय शलाका. श्यामल मी रडत नाहीये.
मला आठवण येते तिची. आई तुझं काय वाचन चाललंय का रे? हा वाच 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 वाच. अहो नाही, हे गदी माडगुळकरांचं जोगिया पुन्हा वाचतोय. हा पुन्हा काय, अरे किती वेळा वाचलं तरी कमीच आहे ते. जादू आहे जादू. तू काय वाचलं ऐकव ना, ऐकव मला. मेघा घेऊन जा संदेश. वा ऐकव. ऐकू? हा हो. मेघा घेऊन जा संदेश, उल्लंघुनिया सरिता सागर नाना परीचे देश. मेघा जा घेऊन संदेश, रणांगणावर असतील जेथे रणमर्दांची विजयी प्रेते. गगनपथाने जाऊन तेथे प्राण सख्याच्या कलेवराचा निरखून बघा आवेश. जा घेऊन संदेश. एका सैनिकाच्या पत्नीच्या भावना किती नेमक्या शब्दात सांगितल्यात नाही. अरे तिला वीरपत्नी म्हण, तिचं सुद्धा धाडस आहे बरं का शेखर. हो नक्कीच. हा संदेश वरून आठवलं शेखर, शलाकाची खूप आठवण होते रे मला. तिला ईमेल करूया. हा हो चल. अरे शिर्या शलाकाला ईमेल करायचं, लवकर ये. मी करतो मला माहिती आहे. अरे काय रे शिर्या तू अरे नीट करा. तू हे बघ गडबड गोंधळ करू नको शिर्या. हे शांतपणे संतपणे सगळं कर बस. संतपणे माझं हे बोट निघालं आहे आणि हे केवर गेलेलं आहे, के दाबला. मस्करी करतो तू. नाही तू काय कर, तू श्यामाला सांगून ये जा. म्हणाव शलाकाला ईमेल करतोय, तुला काय सांगायचं तुम्ही सांगून या. नाही सांगा ना बाबा. तू जाऊन तू नाही प्लीज तुम्ही सांगा ना. ते काय खेळणं आहे खेळायला. आबा काय दाबू नका, हे बटन दाबू नका. एक्झिट अरे तू सांगू नको, ते नेमकं ते दाबतील आता. शांतपणे हो, शांत मी काय सांगा, आबा काय संतपणे. हो थांब. आवाज येते संतपणे. आबा ह्यातनं आवाज नाही होईल, जरा थांबा, ते सुरू होते. हळू आई 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 काय हवंय अजून? आई? ए, भाजी आत्ताच मी टाकली आहे, जरा वेळ लागेल जरा. अगं नाही ग, जेवण नको आहे ग. काय हवंय? अगं काय हवंय म्हणजे, अगं काम आहे तुझ्याकडे. काय आहे सांग ना. अगं आम्ही शलाकाला ईमेल करतो, तुला काय सांगायचंय का ते विचारायला आलोय. हो काही सांगायचं काही नाहीये म्हणा. हे बघ तब्येतीची काळजी घे, हलगर्जीपणा करू नकोस एवढं सांग. हा बाळा हे सांगू? का हसणार का काय त्याच्यामध्ये? अरे काय रे, 7 ते 7 काम करते मुलगी माझी. खरंच सांगत होती फोनवर आणि खोकत होती आणि तिला अजिबात सवय नाही स्वतःची काळजी घ्यायची. तू एवढं सांग हा तिला. बरोबर एवढं सांगायचं ना. अरे इथे काही करू नकोस बाबा. बरं अजून काय सांगायचंय? काही नाही. अरे सोनालीचं लग्न ठरलं सांगशील का तिला? हा थोडक्यात सांग तिला. म्हणा लग्न तू आल्यानंतरच होणार आहे, काही काळजी करू नको, पण तिला आनंद होईल. अच्छा अच्छा, म्हणजे सोसायटीतली ही बातमी द्यायची आहे तर. हो दे ना. आई तू पण सोसायटी टाइम्स. श्रीराम मारेन तुला. बरं आपण आता आज दिवसभर बाहेर जाणार आहोत, सिनेमा बघणार आहोत, हे काही सांगू नकोस हा. का? अरे वाईट वाटेल तिला. मिस करते ना आपल्याला सगळ्यांना, असं फोनवर म्हणते ना, असं आता तरी सांगायला नको. ठीक आहे आलं लक्षात. जातो मी. तू जा. हे काय शेंगांची खेळतेस तू मग? आबा 2 मिनिटं. आबा नको. अरे तो माझा हात आहे, हा तुझा नाही. हा तुझा आहे. कनेक्ट होऊ दे. हा तुझा आहे. कनेक्ट होऊ दे. जरा थांबा, जरा थांबा. अरे ते एक्सपोजर का काहीतरी येतं रे इकडे. एक्सपोजर असं. आबा एक्सपोजर नाही हो, एक्सप्लोरर. हा, ठीक. येईल आता, ते येईल. जरा येईल. स्लो आहे तो येईल आता. थांब. आबा आबा काही दाबू नका ना तुम्ही. ते डिस्कनेक्ट झालं ना ते. काय झालं? अरे नाही रे, त्याने ते मध्येच दाबलं तर डिस्कनेक्ट झालं. उठा तुम्ही उठा. एक मिनिट लवकर उठा. ते रिकनेक्ट कर, जरा रिकनेक्ट कर परत. अरे एक मिनिट, मला माहिती आहे काय करायचं. रिकनेक्ट. माहिती आहे. हा पण ना किती स्लो आहे. अरे काय स्लो? मी स्लो नाही, सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. अरे हो तुझं काय हे नाही. आबा तुम्ही काय करू? एक मिनिट. ते बघ, झालं connect. Connect झालं. Go to outbox. अरे नाही रे, तू बाजूला तू फार वेळ लावतात रे. नाही वेळ लावतात. तुला टायपिंगला स्पीड नाही. मी speed नाही का? मला पटापट करतो. एक मिनिट थांबा. एंटर अहो थांबा. एक मिनिट. एंटर कर. तुम्ही लगाव दाबू. एक मिनिट. तू बाजूला रे. तू या. मी करतोय ना. नको. मी एंटर दाबले भाई. एंटर. आबा एस्केप दाबलं तुम्ही. एंटर नाही ते. जवळ कुठे रे? अहो जवळ कसला. शे
थांबा थांबा बाजूला एक मिनिट मी करतो रे. आपल्या टिपरेंच्या घरातलं एकमेव कॉम्प्युटर असं आहे की तो 6 हातांनी ऑपरेट होतो. थांबा. थांबा. झाला पीसी हँग झाला. आता तरी ना मी तुला शिव्या सांगत होतो हे काय खेळणं नाहीये. अरे नाजूक गोष्ट आहे ती. मला काय सांगताय? मला काय सांगता म्हणजे काय? मी काय केलं? मी कुठे दाबलं? तुला एवढं कळत होतं तर मला सांगितलं का नाहीस तू? मी सांगणारच होतो, मला आतमध्ये पाठवलं तुम्ही लगेच. आजच्या दिवसाचं फलित काय? शून्य. हे पुढे काय करायचं? तर पुढचं काय? रात्री पुन्हा एकदा प्रयत्न करून बघायचा. ते नाही ते विचारत मी. मग आजच्या दिवसाची हे कार्यक्रमाची रूपरेषा काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. अच्छा अच्छा ते होय. काय रे आता 3 ते 6 एक सिनेमा बघायचा, त्याच्यानंतर मग संध्याकाळी चौपाटीवरती फिरायला जायचं आणि त्याच्यानंतर मग खरेदी. अरे हो म्हणजे बारीक सारीक रे. म्हणजे श्यामलने एक खरेदीची लिस्ट काढली. अरे वा सुरेश. नाही काही विशेष नाहीये. बरं का आबा, आपल्या घरासाठीच मी एक लांबण दिवा घ्यायचा म्हणत होते दिवाळीसाठी म्हणून. आणि पमाच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना पुढच्या महिन्यात 25वा. त्याच्यासाठी तिच्यासाठी काहीतरी आणि आपल्या सगळ्यांसाठी थोडं थोडं काही लिहून ठेवलंय मी. ते सगळं घ्यायचं होतं. फोन वाजतो शिर्या. बघ रे. बघ ना. तुम्हाला काय हवंय का? कोशिंबीर. हॅलो. हॅलो श्रीलेश. अरे घरी काय करतोयस? नाही म्हणजे तब्येत बिघडली आहे म्हणून. अरे मग एक फोन तरी करायचास, मी तुझी वाट बघतोय इथे. नाही मी फोन करणार होतो पण म्हटलं बरं वाटलं तर जाऊया. मग वाटलं का बरं? येतोयस का? नाही अजून नाही. अरे मग चावीचं काय? हा माझ्या ड्रॉवर मध्ये. आणि तुझ्या ड्रॉवरची चावी? आई शपथ, ती माझ्याकडेच आहे. आता हवी आहे? अरे हो, संध्याकाळी मेंबर्सची मीटिंग आहे. नाही येतो मी, तासाभरात येतो. तू लवकर ये, मी वाट बघतोय तुझी. आई शपथ, जायला हवं. अरे कोणाचा फोन होता? जिमखान्यातून फोन आला होता. वाटलंच होतं मला. तुला काय माहित? अहो मी सकाळपासून सांगते याला, तुला जायचं नसेल तर एक फोन तरी कर तिकडे. आता डाफरले असणार. नाही ग. मग काय झालंय? ते अरे सांग, काय घोळ घालून ठेवलायस का? नाही हो, घोळ नाही. म्हणजे घोळ घातलाय म्हणजे तो निस्तारता येईल. म्हणजे झालंय तरी काय नक्की? अगं त्या कपाटाच्या चाव्या माझ्याकडे आहेत आणि त्या चाव्या त्या सगळ्या फाईल्स आहेत कपाटात. तर अगं बाई आता काय? आता जावं लागणार होणार आहे. हो म्हणजे मी लगेच येतो म्हणून सांगितलं. तासाभरात जाऊन येतो मी. अरे पण आता सिनेमाला जायचं त्याचं काय? किती वाजले आता? अगं त्याला अजून खूप वेळ आहे. मी लगेच जाऊन येतो. तिकीट मिळतील का आजच्या वेळी? मिळतील, आरामात मिळतील. न मिळायला काय झालं. चला मी येतो. अरे पण जेवण? अगं जेवलो, पोट भरलं, किती जेवायचं आहे. आलो मी. हा एक मुलगा कधी सुधारणार आहे कोण जाणे. एवढा मोठा झाला हा, आता याला जबाबदारीची जाणीव कधी येणार आहे? तू सुद्धा तुझ्या लग्नापर्यंत असाच होता. म्हणजे हा सुद्धा लग्न होईपर्यंत असाच राहणार आबा? इलाज नाही, अनुवंशिकता आहे. हे बरं नाही हा. सगळ्यांच्या आधी तयार व्हायचं, नंतर मग लवकर तयार व्हा अशी घाई करायची. असं चालणार नाही हा. श्यामल माझ्या तसला मनात सुद्धा नाही. मग काय तर. अगं पण तू कशाला आतापासून तयार होतेस? तुला वेळ आहे अजून. अगं मी जरा ऑफिस मध्ये जाऊन येतो पटकन. अगं बाई का ते? अगं नाही, काय झालं, त्या गवसचा फोन आला मगाशी. ती एक फाईलच मिळत नाहीये कॉम्प्युटर मधली. अगं काय हा गवस आहे एक नंबरचा धांदरट. कुठे फाईल डिलीट करून ठेवली तर मग माझा प्रॉब्लेम होईल सगळा. अगं माझी सगळी पेमेंटची लिस्ट आहे का त्याच्यामध्ये. मी आपला पटकन जाऊन त्याला ते. बरं अगं बाई पण मग तुम्हाला जाऊन येईपर्यंत उशीर नाही ना होणार? अगं उशीर कशाला लागतोय श्यामल? मी आपला लगेच. आणि अगदीच जर लागला उशीर तर मी डायरेक्ट पोहोचतो ना तिथे. तर आणि हे बघ श्यामल, तू आणि शिर्या आबांना जरा नीट व्यवस्थित घेऊन जा. हा शिर्या हल्ली फार धांदरटपणा करायला लागलाय तुला सांगतो. बरं आणि मोबाईल आहे? हा मोबाईल आहे, काय झालं तरी मी फोन करेन ना लगेच. आणि हे बघ श्यामल,
तिथे वेळेवर पोचा, नाहीतर मला टांगून ठेवा. हो नाही. हा निघू. हो आबा. अगं शेखर यायला हवा होता. हो येतील ते म्हणाले होते ना मी पोचतो, उशीर झाला तर परस्पर पोचतो म्हणाले. आबा मी काय केलं माहितीये का, थोडस पाणी घेतलं तुमच्यासाठी, घरचंच आपलं उकळलेलं, आणि ह्या सुकामेवा आणि बिस्किट आहे. बरं का. अगं हा परस्पर पोचतो म्हणजे अरे पांडुरंग, म्हणजे आपल्याला शिऱ्याची वाट बघायला लागणार. नाही पण शिर्या पण म्हणाला ना येतो म्हणून. तू सगळं बंद केलं ना, गॅस पंखा वगैरे, यायला आपल्याला उशीर होणार आहे. नाही मी दोनदा चेक केलंय सगळं. आता हे शिर्या वेळेवर येणार अवलंबून आहे सगळं. मला नाही वाटत आबा इतक्या उशिरा जाऊन आपल्याला सिनेमाची तिकीट मिळतील. मिळतील. शिर्याने काहीतरी सोय केली असणार. उगाच शांत राहणार नाही. हो कदाचित असं असेल, जिमखान्याचं निमित्त काढून ना तो तिकीट काढायला गेलेला असेल. त्याला सवयच आहे सरप्राईज द्यायची. तसं असावं म्हणजे झालं. मी जरा बाहेर बघू येतो. कशाला. पाय मोकळे करून मग येतो. सावकाश जरा. हो शेखरचा. अगो बाई हे पोचले की काय तिकडे. आता शिऱ्याचं काय खरं नाही, फाडून खाणार त्याला. हॅलो. हा हॅलो श्यामला ग, मी बोलतोय. तुम्ही निघाला नाहीत का अजून? अहो आता शिर्या कुठेतरी अडकलाय. काय म्हणजे शिरा अजून आलाच नाहीये? म्हणजे काय तुम्ही पोचलात का तिकडे? नाही म्हणजे अगं मी ऑफिसमध्ये आहे. म्हणजे मी जरा खाली आलोय 2 मिनिटासाठी. पण श्यामल अगं एक प्रॉब्लेम झालाय. अगं प्रॉब्लेम म्हणजे तो आमचा जीएम आहे ना, तो अचानक येऊन अगं तो समोर येऊन बसले, मला तिथून निघता येत नाहीये. हो हॅलो आबा शिर्या. अरे तुझा पत्ता काय रे? हा तू आहेस कुठे? अहो आबा मी इकडून हलू शकत नाही आबा. आबा एक काम करा ना, आईला समजावून सांगाल. अरे पण अहो मी बाबांना सांगितले, आत्ताच मोबाईलवर फोन केला होता. आबा प्लीज जरा आईला सांगाल. हा प्लीज. हा ओके थँक्यू आबा, ठेवतो मी. आबा चहा घेणार का तुम्ही? हो चालेल. आता मला काय माहित की तुम्ही ऑफिस मध्ये अचानक अडकलते. अरे पण तुला तुझा चावीचा घोळ निस्तरून लगेच सटकता नाही का आलं? काय सटकता नाही आलं? मी कारण काय दिलं होतं की तब्येत बरी नाही म्हणून मी येऊ शकत नाही. पण तिकडे ऑफिस मध्ये गेल्यानंतर ते म्हणाले आता आलायस तर थांब. तो सेक्रेटरी समोरच उभा, त्याच्यापुढे कसा सटकणार मी? अरे माझा पण तोच प्रॉब्लेम झाला रे. आमचा जीएम नेमका आमच्या फ्लोअरवरती आला आणि रिसेप्शन मध्ये बसला. त्याच्या पुढे मला सटकता येईल ना. हे बघा, ही काही अनवधानाने का होईना पण चूक झालीये. तुमचा दोष आहे, तुम्हाला मान्य आहे ना? अहो नाही आबा, तुला ते हे नको करू. मला सांग ते कबूल आहे की नाही ते सांग. चुकी झालेली आहे दोघांना. माझी नाही त्यांची. काय हे बघा, तुम्ही एकमेकाला कारण देत बसू नका. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते तुम्ही श्यामाला डायरेक्टली जाऊन सांगा. तुम्हाला निश्चितपणे कार्यक्रम आखता येत नसेल तर उगाच खोटी स्वप्न दाखवू नये. अरे माझी गोष्ट वेगळी, मी तर निवृत्त झालेलो आहे. माझ्यासारखं श्यामलाच नाहीये. 5-6 महिने मी घराबाहेर पडणार म्हणून हरखून गेलो होती. तर नेहमीपेक्षा काहीतरी बदल म्हणून तिच्या आनंदावर उत्साहावर विरजण घातलं ना तुम्ही. माझ्या दृष्टीने हा मोठा गुन्हा आहे. नाही आबा मान्य आहे हो, पण आम्ही काय मुद्दा म्हणून. बरोबर. तुम्हाला जे काही खुलासे कारण काय जे सफाई मध्ये द्यायचे आहे ना ते तिला जाऊन तुम्ही द्या. सॉरी म्हणा, ते माफी मागत तिला. जा तुम्ही. काय मी एकटाच? नाही तू पण चल 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 चल.
त्या दोघांनी काही खुलासा करण्याआधी श्यामलानी त्यांना माफ केलं आणि हे मला आधी माहिती होते ती करणार माफ. पण तरी सुद्धा त्या दोघांनी तिला असं गृहीत धरणं मला अजिबात मान्य नव्हतं. स्वतःची चूक कबूल करण्यामध्ये मनाचा एक मोठेपणा लागतो आणि तो शेखरमध्ये आहे. आणि समोरच्याची चूक उदारपणे माफ करणं याच्यामध्ये मनाचं एक औदार्य लागतं आणि ते श्यामलामध्ये आहे. आणि म्हणून या घराचं घरपण टिकून आहे. कुणीतरी म्हटलेलंच आहे, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी